सोनघंटा ही वनस्पती आपल्या महाराष्ट्रातल्या सह्याद्री, ज्याला उत्तर सह्याद्री किंवा नॉर्दर्न वेस्टर्न घाट असं म्हणतो, त्या प्रदेशातच ती वनस्पती आहे. कारवीच्या आपल्याकडं दाट जी जंगलं आहेत त्या कारवीच्या जंगलामध्ये असणारी ही वनस्पती आहे आणि त्याची अतिशय थोडी लोकेशन्स आहेत. अत्यंत कमी स्थानांवरून ही वनस्पती नोंदली गेलेली आहे. त्याच्यामध्ये तोरणा, राजगडसारखे किल्ले आहेत, वासोट्यासारखा किल्ला आहे. अंबा घाटात ती वनस्पती मिळते, आंबोली घाटात मिळते, तिथं पुण्याच्या जवळ शिळीमणी, तामिणीमध्ये मिळते. अशा काही ठराविक लोकेशनवरूनच ही वनस्पती आत्तापर्यंत नोंदली गेली आहे. एक प्रकारचं हे झुडूप आहे आणि त्यामुळे जानेवारीच्या दरम्यान याला फुलं येतात आणि त्यामुळं या दरम्यान कारवीच्या याच्यामध्ये ती सहज लपून जाते आणि त्यामुळे ती सहज लक्षात येते. रानडे, NB रानडे नावाच्या वनस्पती अभ्यासक जे होते, ज्यांनी थिओडोर कुककडं बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया पुणेमध्ये काम केलं, त्यांनी 1889 साली ही वनस्पती पहिल्यांदा आंबा घाटातून गोळा केली आणि त्याच्यानंतर त्यांचे जे सहकारी होते वुड्रो आणि स्टॅफ यांनी ती स्पीसीज डिस्क्राईब केली 1893 नंतर. आणि रानडेंचं निधन झालं जो 1897चा पुण्याचा प्लेग होता त्यात. आणि त्यानंतर वनस्पती जवळपास 100 वर्ष ती वनस्पती कोणालाही मिळाली नाही. तर जवळपास 100 वर्ष लोकांना अजिबात न सापडलेली वनस्पती आता मात्र सह्याद्रीत बरेच लोक त्याला पाहतात.